नमस्कार, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज ना आळंदीमध्ये खूप सारं ना पाणी म्हणजे पाऊस पडला होता आणि पुलावरनं पाणी पण चाललं होतं. तेच तुम्हाला मी पुढे दाखवते. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ आजचा पहा, कारण ना तुम्हाला मी एकदम जवळून पाणी दाखवते. कारण आम्ही चाललो होतो पाण्याकडे, कारण जिथे ब्रिजवरून पाणी चाललं होतं ना तिथे चाललं होतं, पण आतमध्ये ना आम्हाला जाऊ देत नव्हते. कारण गाड्यांना अलाउड नव्हतं आणि म्हणजे पायी जाऊ शकत होतो. पण तरी पण आम्ही पोलिसांना विचारलं की आम्हाला जाऊ द्या, तरी पण त्यांनी आम्हाला काही जाऊ दिलं नाही. त्यामुळं आम्हाला गाडी एक साईडला लावायला लागली आणि तिथून पुढे मग आम्ही चालत गेलो. तर चालत जाताना बघा रायांशी खूप मस्ती होते तिथं. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, कारण ना खूप सारी आळंदीतली तुम्हाला मी माहिती दाखवेल. आणि ना चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक तर नक्की करा. तर इथून बघू शकता की हा जो आहे मार्ग पुण्यावरनं येणारा रस्ता आणि सरळ इकडे जो जातो ना तो आळंदीला. आणि मी ज्या साईडनं हा येवले चहाच्या साईडनं जातात तो मुशी रोड. तर ह्या साईडनं ना मग आता थोडी थोडी माणसं सोडली जातात, कारण 2 दिवस तर अजिबात सोडली नव्हती. इथे रायशने ना दाखवलं होतं की सह्याद्रीने तिला बघा किती ना का म्हणजे नाही का त्याच्या नखं ओढली होती चेहऱ्याला, तेच दाखवत होता. रायशचे बाबा येऊसपर्यंत आम्ही तिथेच थांबलो होतो, कारण गाडी पार्क करायला थोडा वेळ लागला. आणि नंतर मग म्हटलं चला आपण इथून पुढे चालतच जाऊ. तर रायशची आणि माझी मस्ती चालू होती, कारण रेनकोट घेतलं होतं आम्ही आणि एक छत्री पण घेतली होती, कारण पाऊस येण्याचा अंदाज तर होताच. आणि रायशला पण एखादा रेनकोट बघायचं होतं. मला म्हटलं चला आपल्याला भेटलं तर भेटलं, कारण खूप यात्रा भरली होती बरं का. पण काय करणार ना, सगळ्या भाविकांचे हाल झाले. इंद्रायणी नदीच्या अलीकडचे माणसं इकडेच राहिले, पलीकडचे माणसं पलीकडेच राहिले. पण येणाऱ्या माणसाची ना अजिबात गैरसोय होत नाही, कारण इथे म्हणजे रेनकोटपासून पिशव्यांपर्यंत खाण्यापिण्यापर्यंत सगळं दान करत असतात. आणि हेच खासियत आहे की आषाढी यात्रेला कोणी उपाशी नसतो, फक्त हात देणारे असतात, घेणारे कमी असतात असंच म्हणलं जातं. इथे नंतर ना एक डमरूवाले होता, जो की रायाला बघून ना त्याच्याकडे पटकन पळत आला, कारण लहान मुलांना द्यायचं म्हणलं ना ते बरोबर त्यांचा बिझनेस करतात. पण इथे रायांशला काय आवडलं नव्हतं, कारण त्याला आधी वाटलं घ्यावं, पण नंतर जो गळ्यात घातलं ना मग त्याला वाजवायला काही ते जमत नव्हतं, तर नको म्हटलं. आणि थोडं पुढं गेलं ना मग तो त्यांच्याकडं नको ह्यांच्याकडलं घे, कारण म्हणलं ते एकच आहे बाळा, म्हणलं तुला पाहिजे तर सांग, नाही तर घेत होता आम्ही. पण त्याचा काही मूड नव्हता, पण त्याला रेनकोट पाहिजे होतं. आणि इकडे बघत आजूबाजूला कशी लोकं बसलीत. आता तरी पाऊस उघडलाय थोडासा म्हणून ना लोक अशी बाहेर आले, नाही तर खूप धडपून अशी लोक जिथे जागा मिळेल तिथे. आणि ना अशा वेळेस ना यात्रेच्या वेळेस आळंदीमधले ना कोणीही असो, दुकानदार असो, कोणतं हॉटेलवाला असो किंवा आपल्यासारखे राहणारे लोक सुद्धा असू द्या, त्यांना सहारा देत असतात. कारण इथे आलेल्या भक्तांचे ना कधीच गैरसोय होत नाही, खाण्यापिण्याची तर अजिबात, आणि राहण्याची सुद्धा होत नाही. कारण ना इथं आळंदीत जसं माऊलींना लोकांनी सहारा दिला नाही ना, तसा इथे अजिबात तसा भेदभाव करत नाहीत. कारण आता एवढंच मानतात की माऊलींना कोणी सहारा नाही दिला, पण माऊलींच्या भक्तासाठी येणाऱ्या लोकांना प्रत्येकजण सहारा देत असतो. आणि हेच एक लहान मुलापासून ते मोठ्या मुलापर्यंत हेच एक विचार असतात. आणि छोटे मोठे ना दुकान होते, हे दाढीवाले किंवा चहाच्या टपऱ्या, हे पूर्णपणे ना पंढरपूरला जाऊसपर्यंत सोबत असतात. त्यांचा स्वतःचा बिझनेस पण होतो, त्यांची कमाई पण होते, पांडुरंगाची सेवा पण होते, दर्शन पण होतं. ह्या निमित्तानं ना खूप लोकांनी मागच्या वर्षी ना रायंशचे बाबा गेले होते यात्रेला, त्यांना ह्या वर्षी जायला जमत नव्हतं, त्यामुळे त्यांना पण खूप मनातून दुःख होतं. तर तुम्हाला मी आता दाखवते इंद्रायणीचं पाणी. हे बघा, मला ना माझा थोडा चांगला फोन नाही आहे, तो जर असताना तुम्हाला खरंच खूप झूम केल्यानंतर छान दिसलं असतं. पाणी थोडं आता ओसरले बघा, आणि बघा किती लांब लोकांना थांबवलं आहे, जवळून पण पाणी बघू देत नाहीत. आणि ना खूप मोठं पाणी होतं, पण जरा कमी झालं आहे पाणी, आणि लोकांना इथूनच बघायला भेटतं आहे. आणि खूप सारे लोक होते की ज्यांना बघायचं होतं पाणी. तिकडचे लोक तिकडून बघतात, इकडचे लोक इकडून बघतात, अशीच परिस्थिती आहे. आणि त्या छोट्या मोठ्या काहीतरी विकण्यासाठी आले होते बायका, ते घेत होत्या. आणि ते बघा दाढी वगैरे चालूच आहे तिथं करण्याचं. आणि काही इथे अशा प्लास्टिकच्या पिशव्या एक ठिकाणी वाटत होते ना, तिथं सर्व लोकांनी त्या पिशव्या घेतल्या. म्हणलं झाला रायाला पण एक रेनकोट घ्यायचं होतं, ते बघायचं होतं मला. पण तिथे काय ना मला व्यवस्थित वाटलंच नाही. मी 1-2 घालून बघितले त्याला, पण त्याच्या मापाचे एक आला मापाचं, पण ना ते कपडा एवढा भारी नव्हता. म्हटलं तरी पण मी घ्यायला तयार होते, पण रायसचे बाबा म्हणले नको, उगाचच परत ते पडून राहील किंवा लगेचच फाटल, त्यापेक्षा एखादा चांगलाच घेऊ. त्यामुळे मी 2 ट्राय केले त्याला. हा तर छोटाच झाला होता, पण ह्याच्यानंतर एक घेतला होता ना तो व्यवस्थित आला होता. पण त्याच्या बाबाला घ्यायचीच इच्छा नव्हती, त्यामुळं मग माझं पण काही चालत नव्हतं, कारण त्यांनी दुकानात ऑलरेडी बघून आले होते. पण म्हणलं लागलेच आहे तर चला ना एखादा घेऊन बघू. काही काही वेळेस कसं ना अशा गोष्टी ना एखाद्या चांगल्याच लागून जातात, थोड्या पैशाने पण कमी भेटतात आणि क्वालिटी पण छान असते. पण त्यातलं इथे काहीच नव्हतं,
त्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं आणि निघालो. आणि रायांश नाही असं बघून ना खूप खुश होत होता, म्हणजे बघत होता आश्चर्याने की ते काय करतायत. कारण 2 मिनटं ना त्यांनी दाढी करताना तिथं थांबून बघितलं की ते काय करतायत. त्यानंतर ना इथे असं सोहळा म्हणून, पालखी सोहळा म्हणून लिहिलं त्या कमानीमध्ये. तिथे सगळ्या बाथरूमच्या वगैरे ना सोय होती, बस स्टॉप होतं आणि तिथून पण बरेचसे लोकांनी हे जे आहे ते पोलीस सुरक्षा केंद्र होतं. कारण जो कोणी हरवेल वगैरे ना ते असे पोलिसांकडे जाऊन नाव नोंदणी करतात, त्यांच्या दिंडीचं नाव वगैरे सांगतात, मग ते हरवले ना ते त्यांच्या दिंडीपर्यंत पोहोचवतात. एवढी पण सेवा होते परत. आणि आता मला असं वाटलं की आता घरी जावं नाही का, म्हणलं एक ब्रिज बघितला एका पुलावरून पाणी गेलेलं, पण म्हणून मी सरळ निघाले. पण रायांशचे बाबा म्हटले तेवढ्यात की आपण चल दुसरीकडे पण जाऊ, दुसऱ्या साईडला पण जाऊ, म्हणजे मेन बस स्टॉप जिकडे आहे आळंदीचं तिकडे पण जाऊन बघून. मग त्यासाठी मी निघाले होते की म्हटलं आपण नको जायला, पण रायांशच्या बाबांनी आवाज दिला आणि म्हटले चल इकडे पण जाऊन येऊ. त्यामुळे म्हटलं खरंच जायचं आहे का, कारण आधी विचारलं तर मला म्हटले नाही जायचं. तर नंतर मग त्या चल जाऊन येऊ, आता तेवढंच बघून होईल की तिथे काय झालं आहे नुकसान वगैरे. तर म्हटलं चला आपण जाऊत म्हटलं. आणि इथे आजूबाजूला ना दवाखान्याचे पण म्हणजे छोटे छोटे ॲम्ब्युलन्स किंवा सिस्टर नर्स वगैरे जे काय असतात ना ते सर्वजण असतात. कुणाला काही झालं ना तर लगेचच चेकअप होतात, त्यांना अंगदुखी वगैरे सर्दी हे सगळं गोळ्या औषधं ना एकदम फ्री असतात. आणि हे ना खूप इथेच नाही तर पूर्ण वारीत ना पंढरपूरला जाऊसपर्यंत त्यांच्यासोबत असतात. हे बघा आजूबाजूला सगळे असे पालं वगैरे टाकलेले आहेत, सगळे लोक असे दडून बसले होते. आज कुठे बाहेर निघालेत सगळेजण आणि पाणी पण ओसरलं ना. 2 दिवसावर आले प्रस्थान, म्हणजे आता मी जर हा व्हिडिओ आज टाकते ना 8 तारखेला तर त्याच दिवशी प्रस्थान आहे. पण बघा ना अजून प्रस्थान व्हायचं, म्हणजे प्रस्थान तर होईल, माऊलीचं मंदिरातून पालखी निघेल आणि त्यांच्या आजोळी जाऊन मुक्काम करेल. पण आता जर पाणी चाललं आहे दुरुस्तीचं काम सुरू, कारण ब्रिजवर ना काहीच राहिलं नाही. आजूबाजूच्या जे जाळ्या मारल्या होत्या ना त्यासुद्धा अक्षरशः तुटून पडल्या. पण म्हणलं आता बघू पुढे काय होतंय, कारण ना सगळ्यांची आशा एकच आहे की माऊलीची पालखी निघते का नाही. कारण असं पाणी येतं बरं का, पण एवढं पाणी ना पहिल्यांदा, आम्ही तर पहिल्यांदाच बघितलं. कारण म्हणतात 20 वर्षापूर्वी आलं होतं, पण ते काय आता आम्हाला आठवत नाही. पण दरवर्षी पाणी येतं, पण ब्रिजच्या नाही का थोडंसं असं ब्रिजवरती एवढं येत नाही, ब्रिजपर्यंत पाणी येत असतंय, पण एवढं पाणी आम्ही पहिल्यांदाच पाहिलं. आणि खूप खूप पाणी, आणि लोक पण अडकून बसले होते. त्यांना पण इथले म्हणजे नगरपालिकेच्या लोकांनी खूप म्हणजे मदत केली. प्रत्येकाला घरातून काढलं, त्यांची सोय केली. आणि वारकऱ्यांची पण खूप सारी सोय केली होती, त्यांच्या खाण्याची पिण्याची, कपडे वगैरे, आणि त्यांना त्यांच्या घरी संपर्क करण्याची सगळी सुविधा केली होती. तर इथं बघू शकता हा मेन बस स्टॉपकडे आहे. हाच रस्ता ना रायांशच्या स्कूलकडे जातो ना, त्यामुळे तो पण रडायला लागला, कारण तो खूपच घाबरला एवढं पाणी बघून पहिल्यांदाच. आणि हे काय केलं आहे ते त्याला नवीन वाटत होते. ॲक्च्युली त्याला आणायचं नव्हतं, म्हणलं पण चल पाणी बघेल, पण तो खूप घाबरट निघाला. तो हे सगळं पाणी बघून ना खूप घाबरला होता. तो म्हणतो तर माझं स्कूल मम्मी, त्याला असं वाटलं की त्याचं स्कूल पण बुडालं. मी म्हटलं अरे स्कूल तुझं यापासून खूप लांब आहे आणि हे नीट होणार आहे, पाणी कमी होणार आहे. तर त्याला कुठे सांगितलं तेव्हा तो शांत बसला. आणि हे पार बघा ना आजूबाजूच्या सगळ्या सुरक्षा ज्या जाळी असतात ना त्या सगळ्या तुटल्या होत्या. त्यानंतर ना इकडे साईडला पण जाऊन बघू शकत होतं, पण आम्हाला कोणी जाऊ दिलं नाही. त्यामुळे मग रायांशचे बाबा थोडंसं पुढे जाऊन त्यांनी एक व्हिडिओ केला, ते तुम्हाला आता पुढे ॲड केला आहे का नाही काय माहिती, पण त्यांनी ना तिथे पण जाऊन बघितलं. हे बघा आता हे ना प्रत्यक्ष एकदम समोर नदीपाशी जाऊन तेवढं त्यांनी व्हिडिओ वगैरे काढला. इथंपर्यंत पाणी होतं बरं काय, आत्ता कुठेतरी ओसरलं आहे. आणि त्याच्यामध्ये ना JCB, परत छोट्या मोठ्या पिकअप ज्या होत्या, जे की गावाकडनं माणसं आलेली, त्यांच्या देखील गाड्या तिथे फसल्या होत्या, कारण पार्किंगमध्ये लावल्या होत्या. अचानक पाणी वाढलं आणि त्यामुळं हे सगळं गाड्या जागच्या जागी सोडून म्हणजे बाहेर आले होते. हे बघा इथं JCB वगैरे तुम्हाला दिसत असेल. खूप खूप हाल झाले इथले येणाऱ्या भाविकांचे. पण सगळ्यांना एकच टेन्शन होतं की आता प्रस्थान झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 9 तारखेला जी आळंदीतनं माऊलीची पालखी निघते ती निघेल का नाही ह्याचं टेन्शन होतं. कारण अजून पण पाणी थोडंसं ब्रिजवरनं जातच होतं ना. आता ते पाणी कमी झालं पाहिजे. आणि इथलं सगळं जरी पाणी कमी झालं तरी आता त्या ब्रिजची काय अवस्था आहे, त्याच्यावरनं पब्लिक जाऊ शकते का नाही, हे सगळं तपासायचं काम चालूच होतं नगरपालिकेचं. आणि तुम्ही बघू शकता ना खूप खूप पाणी भरपूर आलं होतं. आजूबाजूचे घरं तर खूप असे पाण्याखाली गेले होते. तुम्हाला मी प्रत्यक्ष जवळूनच तुम्हाला सगळं अपडेट सांगितलेलं आहे आळंदीतलं. तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आणि खरंच माऊलींना एक कृपा आहे
माऊलींची एक कृपा आहे की कसलीही जीवितहानी वगैरे झालेली नाही याच्यामध्ये. सगळ्यांना सुरक्षित काढलं होतं आणि म्हणजे प्रॉपर जे इथं राहत होते ना, त्यांचे घरं वगैरे राहत होते ना, त्यांनाही सुरक्षित काढलं होतं. त्यामुळं तेवढं तर काही झालं नाही, जेणेकरून नुकसान झालं थोडंफार, पण ते भरून काढण्यासारखं झालं. तर चला असंच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण मग आम्ही निघाल्यानंतर पाऊस आला आणि इकडे बघा आमचं थोडंसं एन्जॉय चाललं होतं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.